बाजीराव आपले वडील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या सानिध्यात अनेक कला व विद्या शिकले. बाळाजी बाजीराव दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघे 19 वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरवायच्या किती शक्यता आहे याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा विस्तारल्या. वेगवान हालचाली हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. बाळाजींच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमिका लागली. त्यात बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. मात्र पडत्या काळात इतर कोणाही पेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती. त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व सिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यांना दिली. बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता. म्हणूनच शाहू महाराज म्हणत, मला जर 1,00,000 फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेल. एवढा एकच उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो. 20 वर्षाच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. शिवरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला. बाजीराव हे एक कुशल आणि धुरंधर सेनापती होते. त्यांनी मराठा साम्राज्याची सीमा विस्तारली. त्यांनी दिल्लीवर यशस्वी मोहीम चालवून मराठ्यांचा दरारा वाढवला. बाजीराव यांनी पालखेडची लढाई जिंकली, ज्यात त्यांनी निजामच्या सैन्याला हरवले. ते एक उत्कृष्ट राजकारणी आणि सामान्य भारत होते. बाजीरावाने उत्तर हिंदुस्थानात मराठा सत्तेला हातपाय पसरवायच्या शक्यता ओळखल्या. त्यांनी सय्यद बंधूंना मदत करण्यासाठी दिल्लीला जाऊन मराठी सैन्याची एक तुकडी पाठवली. बाजीराव यांनी दिल्लीवर हल्ला करून मराठ्यांचा दरारा वाढवला. त्यांनी पालखेडची लढाई जिंकून निजामाच्या सैन्याला हरवले. पहिला बाजीराव पेशवा, ज्यांना थोरला बाजीराव किंवा बाजीराव बल्लाळ म्हणून ओळखले जाते, त्यांचा मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी झाला. त्यांना तीव्र तापाने त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बालाजी बाजीराव नानासाहेब पेशवे म्हणून गादीवर आला.